आप देख रहे हैं भवानी टाइम्स। शिक्षक संघ मान्यता एवं संविदा शिक्षक भर्ती का सरकार का निर्णय जिले के विद्यार्थियों के साथ अन्याय है। परिणाम स्वरूप शिक्षक संघ ने अन्य 14 विभिन्न मांगों के साथ साथ इन सरकारी निर्णयों को रद्द करने का निर्णय लिया है और राज्य के सभी प्राथमिक विद्यालय के शिक्षक सामूहिक रूप से लघु अवकाश लेंगे और स्कूल बंद करेंगे। इस पृष्ठभूमि में गोंदिया जिले के शिक्षकों ने स्कूल बंद करने का फैसला किया है और गोंदिया के कलेक्टोरेट पर मोटरसाइकिल मार्च निकाला है। इस मोर्च में हजारों की संख्या में शिक्षक शामिल हुए हैं। प्राथमिक शिक्षकों ने संगठित होकर अपनी प्रमुख मांगों को लेकर एक दिवसीय राज्य स्तरीय आंदोलन किया। तहसील कार्यालय से जिला अधिकारी कार्यालय तक यह मोर्चा बाइक रैली द्वारा अपनी मांगों की घोषणा करते हुए निकाला। शिक्षकों की प्रमुख मांगों में उन्हें उनकी वास्तविक कार्य अध्यापन को छोड़ अन्य कार्यों में व्यस्त रखने के शासकीय निर्णय का विरोध किया। विद्यार्थी आधार कार्ड संबंधित अवास्तव अड़चनों को ध्यान में रख आधारित शिक्षक पद रद्द करे। शैक्षणिक और अशैक्षणिक कार्य निर्णय शिक्षक संगठना से विचार विमर्श कर दुरुस्ती करें। योजना वितरण की जानी चाहिए। जहां पठनीय सामग्री अप्राप्त है वह स्वाध्याय पुस्तिका का प्रावधान किया जाना चाहिए। जिला परिषद के प्राथमिक शिक्षकों को मुख्यालय निवास के निर्णय को रद्द किया जाना चाहिए। शिक्षकों को 10, 20, 30 की आश्वासित प्रगति योजना लागू होनी चाहिए। विषय शिक्षकों को एक साथ पदवीधर वेतन श्रेणी लागू करनी चाहिए। पुरानी पेंशन योजना लागू की जानी चाहिए। अनुकंपा तट पर निवृत्ति शिक्षकों को टीसीटी परीक्षा पास करने के नियम से मुक्त करना चाहिए। आने को परीक्षा पश्चात शिक्षण सेवक पद पर निवृत्ति शिक्षकों को 3 वर्ष पश्चात ली जाने वाली परीक्षा रद्द की जानी चाहिए। शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणा के हवाले की जानी चाहिए। स्थानिक स्वराज संस्था द्वारा प्राथमिक शालाओं में पढ़ते अनेक उपक्रम, अन्य कार्य, ऑनलाइन परीक्षा इत्यादि पर रोक आनी चाहिए। इन 14 मांगों को लेकर शिक्षक प्रति महासंघ गोंदिया जिला अंतर्गत सर्व शिक्षक संगठना समन्वय समूह ने राज्य स्तरीय विराट मोर्चा निकाला। शिक्षकों ने अपने नारों में कहा कि शिक्षक को उनका वास्तविक अध्यापन कार्य करने दे, न कि उन्हें अन्य शासकीय कार्यों का अतिरिक्त बोझ ला दे। शिक्षक इन अतिरिक्त शासकीय कार्य की वजह से विद्यार्थियों के अध्यापन का, शिक्षादान का कार्य नहीं कर पाता, जिनका उन्हें पैसा मिलता है। यह प्रथम अवसर है जब शिक्षकों ने अपनी आर्थिक मांगों को लेकर मोर्चा नहीं निकला। नवीन जे शासन धोरण निघत आहेत, ज्यामध्ये या वाडी वस्तीवर जंगल डोंगरामध्ये राहणारा जो आमचा लहान चिमुकला गोरगरीब विद्यार्थी आहे, त्याच्या शिक्षणावर या माध्यमातून गदा येणार आहे। त्यातच सुशिक्षित बेरोजगार जे आहेत त्यांना देखील या शासन पत्रकान्वये वंचित ठेवण्याचं नियोजन झालेलं आहे। या गोष्टींचा आम्ही या माध्यमातून शासनाला सांगू इच्छितो की आपण तात्काळ ते निर्णय मागे घ्यावे, जेणेकरून या जंगलामधला आदिवासी जिल्ह्यामधला वाडी वस्तीवरचा 10 संख्या नव्हे तर 20 संख्या नव्हे तर पर्टिक्युलरली जेवढी वर्ग संख्या आहे त्या वर्गसंख्येच्या अनुपातमध्ये शिक्षक संख्या असावी आणि दर्जेदार शिक्षण त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना मिळावं, जेणेकरून आम्हा शिक्षकांवर कुठल्याही प्रकारची अशी गालबोटनात्मक ती भूमिका लोकांच्या माध्यमातून यांच्या प्रतिकृतीतनं दिसत आहे ती दिसणार नाही। वास्तविक पाहता आमच्याकडे गावभऱ्याचे कामं या शासनाने दिलेले आहेत आणि त्या कामाच्या प्रति रोज सकाळपासून तर रात्री 12-1 वाजेपर्यंत या शिक्षकांच्या खाजगी मोबाईलवर व्हॉट्सअपच्या माध्यमातून ऑनलाईन संदर्भ घेऊन तुम्ही ऑनलाईन व्हा, व्हॉट्सअप सेल्फी टाका, हे गावभऱ्याचे दुखणं त्या ठिकाणी दिल्या गेलेले आहेत आणि त्या गोष्टीमुळे आमच्या जिल्ह्यातील शिक्षकच नव्हे तर राज्यातील शिक्षक हा पूर्ण त्रस्त झालेला आहे आणि त्यामुळे या आंदोलनामध्ये सुशिक्षित बेरोजगारांसह ज्या गावातील शाळा बंद होणार आहेत त्या गावातील पालकवर्ग, व्यवस्थापन समित्या आणि प्रशिक्षित डी.एड. बी.एड. धारक सर्व प्रशिक्षित लोक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होणार आहेत आणि हा 1 दिवसीय राज्यव्यापी प्रजा आंदोलन आम्ही घेतलेलं आहे। त्यामुळे 5000च्या जास्तही लोक या ठिकाणी येतील आणि हा आमचा बाईक रॅलीचा आज मोर्चा असेल। भविष्यामध्ये आम्ही बेमुदत आंदोलन करू आणि जोपर्यंत हे शासन निर्णय मागे होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या भूमिकेवर कायम राहू।
एवढंच मी आजच्या प्रश्न सांगू इच्छितो. 25 सप्टेंबर 2024ला संपूर्ण राज्यस्तरीय एकूण 22 संघटनांचा महामोर्चा प्रत्येक राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित करण्यात आलेला आहे आणि यामध्ये प्रमुख 2 मागण्या आहेत. एक म्हणजे 15 मार्च 2024ला जो कंत्राटीकरणाचा शासन निर्णय निघालेला आहे तो, आणि 5 सप्टेंबर 2024ला एक शासन निर्णय निघाला ज्यामध्ये संच मान्यता ही दुरुस्त न करता संच मान्यतेनुसार पदसंख्या अतिरिक्त करून शिक्षकांना वेठीस धरण्याचं काम हे शासन करत आहे. त्याचबरोबर कंत्राटीकरणामध्ये अनेक विद्यार्थ्यांवर बेरोजगारांवर फक्त मानधन तत्वावर नियुक्तीचे आदेश आणि त्याच्यातही सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना पुनश्च त्यांना सेवेत सामावून घेण्याचं म्हणजे कंत्राटी पद्धतीने हा जो धोरण आहे याचा समूळ आम्ही राज्यस्तरावरून विरोध करीत आहोत आणि त्याच संदर्भात आज या ठिकाणी सर्व समन्वय समितीचं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आयोजित केलेला आहे. यामध्ये एकूण जवळजवळ 5,500च्या वर शिक्षक समाविष्ट झालेले आहेत. त्याचबरोबर संपूर्ण बेरोजगार संघटना, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायत कार्यालयाचे सर्व कर्मचारी, त्याचबरोबर त्यांचे पदाधिकारीसुद्धा या आमच्या मोर्चामध्ये समाविष्ट आहेत. नेहमी ग्रुपवर बोलत राहतात. काय सांगणार, आज वेशभूषा वेगळी केलेली आहे तुम्ही, पाटी, खडू, पुस्तका, त्या कशाबद्दल केली आहे सांगा. आदरणीय पत्रकार महोदय, माझे म्हणणे हेच आहे की शासनाने या आमच्या शिक्षणाचा सर्व चिंधी बाजार केलेला आहे आणि योग्य प्रकारे विद्यार्थ्यांना शिकवणूक मिळत नाही करिता आमच्या आजच्या ह्या ज्या मागण्या आहेत ह्या मागण्या शासनाने त्वरित पूर्ण कराव्यात, अन्यथा आमचे हे आंदोलन असे सुरू राहतील आणि ह्या अशा प्रकारचा जो एक बाजार चाललेला आहे चिंधी बाजार हा शासनाने थांबवावे ही शासनाला आजच्या या मोर्चातर्फे आग्रहाची विशेष विनंती. ना भूतो ना भविष्यती अशी शिक्षकांची एकजूट इथं दिसली आहे आणि या एकजुटीचा परिणाम नक्कीच शासनावर होईल आणि आपल्या जेवढ्या मागण्या आहेत त्या शासन शासनाला मान्य करावंच लागेल. तर आजच्या या महासभेचं शासनाच्या चुकीच्या ध्येय धोरणांच्या ऑनलाईन कामे बंद करा. ऑनलाईन कामे 15 मार्च 2024चा शासन निर्णय रद्द करा. 15चा शासन निर्णय रद्द करा. सर्व मान्यवर इथं लगेच सुरुवात होईल. महात्मा गांधी की. मी संदीप तिडके, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती गोंदिया. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण शिक्षक संघटना एकवटून त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या विरोधात एक एल्गार पुकारलेला आहे. त्याचं कारणही तसंच आहे. मागील 15 मार्चला एक नवीन संच मान्यतेचा शासन निर्णय शासनाने काढला. सोबतच ज्या दिवशी शिक्षक दिनाचा कार्यक्रम मोठ्या हर्षोल्लासामध्ये शासन साजरा करत होता त्याच दिवशी एक नवीन काळा शासन निर्णय शासनानं जाहीर केला की त्यामध्ये पटसंख्येच्या नावाखाली ज्या 20 पटाच्या आतमधील ज्या शाळा आहेत त्यामधला एक शिक्षक अतिरिक्त ठरवून त्या ठिकाणी कंत्राटदार पद्धतीनं मानधन तत्वावर एखाद्या बेरोजगाराची नेमणूक करणं, ह्यामुळे जवळपास 20 ते 25,000 शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. सोबतच अनेक अशैक्षणिक कामं या शिक्षकांवर लादलेली आहेत आणि ही शिक्षण व्यवस्था कोलमडल्याच्या परिस्थितीमध्ये निर्माण झालेली आहे. आपल्याला माहीत आहे की जर सुदृढ शिक्षण व्यवस्था तयार करायची असेल तर त्यासाठी आपल्याला त्या पद्धतीचे ध्येय धोरणं त्या शिक्षण व्यवस्थेमध्ये राबवावं लागतील. परंतु कुठेतरी शासनाची भूमिका हे गोरगरीब आणि ताडा वाड्या वस्त्यावरील जे आमचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं शिक्षण कुठेतरी दुरावलंच पाहिजे. ते विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून मुकले पाहिजेत. यासाठी म्हणून अनेक प्रकारचे नानाविध काळे निर्णय शासनाच्या वतीने घेतले जात आहेत. तत्काळ शासनानं जे घेतलेले शासन निर्णय आहेत ते माघार घ्यावे, अन्यथा शासनाला या शिक्षकांच्या आक्रोशाला सामोरे जावे लागेल.